वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा येथील रेती तस्करांना सहकार्य करणाऱ्या कथित पत्रकार मनोज काळे याच्यावर 20 मे रोजी गुन्हा दाखल झालेला असून दिनांक 30 मे पर्यंत आरोपीला अटक झालेली नाही। त्याला त्वरित अटक करा अशी मागणी विदर्भ पटवारी संघटना, महसूल कोतवाल संघटना यांनी केली होती। त्याचनुसार दिनांक 29 मे पासून आंदोलनाला सुरुवात सुद्धा झाली होती। अशातच आता या आंदोलनाला वेगळेच वळण प्राप्त झालेले दिसत आहे। आता या संघटनांमध्ये नगरपालिका कारंजा, कृषी विभाग कारंजा, जीवन प्राधिकरण कारंजा, महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटना, परिवर्तन प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, साने गुरुजी सेवा संघ कारंजा, प्राथमिक शिक्षक समिती कारंजा, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना कारंजा आणि राष्ट्रवादी शिक्षक संघटना कारंजा तसेच अखिल भारतीय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी अल्पसंख्याक संघटना वाशिम या सर्व संघटनांनी सुद्धा तहसीलदार धीरज मांजरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करीत कथित पत्रकार मनोज काळे याला पोलीस प्रशासनाने ताबडतोब अटक करावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिलेले असून दिनांक 30 मे रोजी वरील सर्व संघटनेतील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या हातामध्ये निषेधार्थ बॅनर पकडून तहसीलच्या प्रांगणामध्ये साधारणतः 200-300च्या संख्येमध्ये या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। हे प्रकरण आता खूप जास्त तापलेलं आहे। आज दिनांक 30 मे रोजी सर्व संघटनांनी, वेगवेगळ्या संघटनांनी कारंजा तहसीलच्या ग्राउंडवर एक धरणे आंदोलन करून माननीय SDPO सरांना प्रत्येकाने आपापल्या संघटनेच्या वतीने मनोज काळे, कथित पत्रकार मनोज काळे याला तात्काळ अटक करण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे। यावेळी मुख्याधिकारी अजय कुरवाडे आणि उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी संबोधन केले। उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी अतिशय कणखर भाषेत आपले मत व्यक्त केले। SDO देशपांडे बोलतो आहे। आमच्या कारंजा तालुक्यामध्ये मागच्या 8-10 दिवसापूर्वी जी घटना घडली रेती तस्करीच्या संबंधात, तहसीलदारांनी या ठिकाणी नियमाप्रमाणे कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला शेत देणारी कारवाई समाजातील काही दुष्प्रवृत्त लोकांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला दुर्दैवाने समाजातीलच काही डायरेक्टली इनडायरेक्टली प्रशासनाशी संबंधित लोकांनी पाठबळ दिले। त्यामुळे आजपर्यंत देखील या घटनेच्या मागचे खरे सूत्रधार पकडले गेलेले नाही, हे अत्यंत दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करावं लागतं। आज या ठिकाणी मी उपस्थित असताना माझ्या समक्ष विविध संघटनांनी तालुका स्तरावर काम करणारी जी माझी मंडळी आहे, सहकारी आहे, त्यापैकी शिक्षक असू दे, कृषी सेवक असू दे, ग्रामसेवक असू दे, नगरपालिकेचे कर्मचारी असू दे किंवा इव्हन जीवन प्राधिकरणची मंडळी असू दे, या सर्व स्तरावरील सर्व विभागातील सदस्य, त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांनी या आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि तहसीलदारांनी केलेल्या कृत्याचं समर्थन करून त्यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध या सर्वांनी केला। तसंच एक निवेदन देखील या लोकांनी मला दिलेलं आहे। अधिकारी म्हणून मी हे निवेदन स्वीकारलं आणि शासनापर्यंत हे पाठवणार आहे। मी देखील या यंत्रणेचाच भाग असल्यामुळे अशा ह्या प्रवृत्ती आणि घटनांचा तीव्र निषेध करतो आणि सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची पोलीस विभागाकडे विनंती करतो। धन्यवाद। आरोपींनी माननीय तहसीलदार साहेबांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध आणि त्यांना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी आज इथं आपण जमलेलो आहे। आपण सर्वजण पाहतात की गेले 2-3 महिने अहोरात्र तहसीलदार साहेब हे आपल्या कारंजा तालुका कोरोनामुक्त व्हावा, एकही रुग्ण सापडू नये यासाठी धावत आहेत, पळत आहेत आणि त्यांचे एवढे सर्व परिश्रम असून त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही फारच निषेधार्थ बाब असून या सर्व बाबीचा मी महाराष्ट्र अतिक्रमणाच्या कारवाईत होतो आणि त्याच दरम्यान तो फोन आला की असा एक अवैध रेतीचा ट्रक येऊन आला, तर ती कारवाई सुरू असतानाच गुलाने साहेब सदर ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर जी अनुचित घटना आहे ती कारंजामध्ये नेर येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती एका खासगी दवाखान्यामध्ये येऊन गेल्यामुळे येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी 2 ते 3 दिवस साधारणतः 30 ते 40 लोकांना शोधून त्यांना नोटीस बजावून क्वारंटाईन केले होते। जर त्यावेळी तुटपुंजा माहितीच्या आधारावर 30 ते 40 लोकांना शोधून काढण्यात प्रशासनाला यश मिळाले होते। 30 मे रोजी मागील 10 दिवसांपासून फरार असलेला आरोपी मनोज काळे
याला शोधण्यात पोलीस प्रशासनाला यश का येत नाही असा सवाल सुद्धा उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी केलेला आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।